शुभ सकाळ सगळ्यांना. गुड मॉर्निंग, नमस्कार. तर सोनालीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ झालेली मस्त. आता देवपूजा करत होते मी. अंघोळ झालेली. देवपूजा करायला घेतलेली. मस्त दिवा लावला, अगरबत्ती लावून घेतली. अगरबत्ती लावली, धूप लावला आणि मग पायरी साफ करायला घेतली. आता उंबरा तर रोजच धुवायला लागतो. मग उंबरा धुतला. तेवढाच घरात पॉझिटिव्ह वाटते. मस्त जरा काहीतरी सकाळीच उंबरा धुवून घेतला, पायरी पुसली आणि मग पाय पुसणी झटकून बिटकून ठेवली आणि मग हळद कुंकूची 5 बोटं लावायला घेतली उंबऱ्याला. सकाळी जी कामं झाली ना का एकदम फ्रेश वाटते. मस्त जरा मनासारखं काम झालेला वाटतो. 8 वाजले असतील, पण उजेड बघा किती उजाडलं आहे. कारण की आता जास्त लईच ऊन आहे ना, म्हणून मस्त वाटत होता. सकाळी सकाळी उठल्यावर कामं पण पटापट होत. इथे चपातीचं पीठ मी कालवायला घेतला आणि शिव उठला. मग मी परत त्याला झोपवायला गेले. आतमध्ये 5-10 मिनटं गेलं माझं. परत आले बाहेर. मग चपातीचं पीठ काढून ठेवला. मग साय काढली. साय काढली का बरं, 8-10 दिवस झालेले साय काढत होते आणि आता एवढी झाली. डब्बा भरला आहे, थोडासाच रिकामा आहे. मग आता ते भरल्यावर बनवायला लागेल तूप. मग साय काढून घेतली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला. शिवला दूध गरम करून ठेवायला लागतो. मग तो उठला का मग लगेच प्यायला लागतो त्याला. मग चहा ठेवला मी लगेच. आणि सकाळचं वातावरण बघा किती मस्त नाही. रुद्र गेला शाळेमध्ये, त्याचा शेवटचा पेपर होता. मस्त होतं वातावरण. 2 दिवस पाऊस पडत होता. म्हणजे पाऊस पडला नाही, पण रात्रीचे नुसतं ढगाळ येत होता आणि गडगडत होता जाम, विजा. पाऊस पडला नाही. मग मी इथं भाजीची तयारी करत होते. मुगाची भाजी बनवायची होती मला. मी टॉमॅटो ना कोथिंबीर आधीच कापून घेतलेलं ना, मूग धुवून चाळणीत ठेवले होते. आणि इथं कांदा कापायला घेतलेला. कांदा कापून घेतला पटापट ना, भाजी टाकली. सकाळी सकाळी माझी लई गडबड होते, कारण की शिव पण असतो ना सोबत. म्हणजे त्याचं पण सगळं करायला लागतो. आवाज दिला का मग जायला लागतो. नाही तर मग तो किचनमध्ये येतो आणि मग तो आला का मग काहीच करून देत नाही. मग त्याला यायच्या आधीच मी जाते. मग मी भाजी झालेली माझी मुगाची. मग मी चपाती लाटायला घेतलेली. अशा चपात्यानं तेल लावून केल्या ना का मस्त होतात. म्हणजे नरम राहतात आणि फुगतात पण. मग पटापट चपात्या पण बनवून घेतल्या. सकाळी लईच धावपळ असते. सगळी कामं एकदमच असतात ना, कपडं भांडी हे ते सगळं. आणि आता सध्या भाषेचं लग्न जवळ आलं आहे, तर नुसती धावपळ चालू आहे. 2-3 वेळा तर झाल्यात मुरबाडला. ब्लाऊज साड्या न्यायच्या, परत आणायच्या, असंच चाललं आहे. आता 7 तारखेला लग्न आहे, म्हणजे सगळं अगोदरच जरा नंतर अगोदर दिलेले ब्लाऊज, एक ब्लाऊज झालेला, पण परत एक ब्लाऊज दिला. मग त्याला मापाला दिला. सगळी शिवून आले का मग तुम्हाला नक्की दाखवेल मी ब्लाऊज आणि साड्या. मग सरबत बनवायला घेतलेला. ऊन जाम झालेला. 12-12:30 वाजले असतील. मग तेव्हा सरबत बनवलं. आणि तो सब्जा आहे ना, तो टाकलेला आणि तो अगोदरच भिजत ठेवलेला. आणि हा काळा मीठ आणलेला रुद्राच्या पप्पांनी. मस्त लागतो टाकल्यावर. थोडा मीठ, काळा मीठ आणि साखर. हातगाडीवर कसा लागतो ना गाडीवरचा सरबत, तसा लागतो सेम. जाम भारी होतो. मी असंच बनवते. कोणी आल्यावर पण असाच मस्त लागतो. मग ते बनवला. आणि रुद्र बोलतो मम्मी थोडा जास्तच बनव मला पण. मग बनवला आणि थोडा फ्रीजमध्ये ठेवलं 5-10 मिनटं. मग मस्त थंड झालेला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. आणि असं झालेलं सरबत 5-10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून आणि मग पिऊन घेतला. मस्त लागत होता, भारी झालेला. घरचं लिंब होती ना, म्हणून भारी झालेलं वाटतं. चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.